विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्स आणि त्यातले न्यूमेरिकल्स नाहीत मुलं अटेम्प्ट करत. जेव्हा आपण कुठलाही फिजिक्सचा पेपर बघतो, तेव्हा मुलं काय अटेम्प्ट करतायत? एखादी डेफिनेशन, हो, एखादं डेरिव्हेशन, एखादं डिस्टिंग्विशचा प्रश्न, हे मुलं आरामात अटेम्प्ट करतात. पण न्यूमेरिकल्स नाही जमत. डेरिव्हेशन जमतंय लिहायला, फॉर्म्युला डिराईव्ह करताय, मग न्यूमेरिकल्स का जमत नाही? तर त्याची एक भीती आहे मनात, प्रचंड भीती आहे बरं का. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूमेरिकल्स कुणाला सॉल्व्ह होतात? ज्याला फॉर्म्युले पटकन आठवतील त्याला. बरं, आता फॉर्म्युले पण मी तुम्हाला सांगू का, की खूप असतात रे. कंडिशननुसार फॉर्म्युला पण चेंज होतो. मग पुन्हा अवघड काम झालं की नाही? मग यातून उपाय काय? काय केलं पाहिजे? तर मी तुम्हाला सांगतो इथं पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल वाचून कळालं पाहिजे की कन्सेप्ट कुठली आहे. न्यूमेरिकल वाचून कळालं पाहिजे की क्वेश्चनमध्ये विचारलंय काय? आणि मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना. मग मी तुम्हाला सांगू का, की गणितं आपल्याला पाठ नाहीत करायची आपल्याला. न्यूमेरिकल्स काय पाठ करायचे नाहीयेत. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. कुठलाही टॉपिक असू दे रे, इंडिव्हिज्युअली एखादा कोणताही टॉपिक घ्या तुम्ही, त्यातले न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला गेल्यावर सोपेच वाटतात. पण जेव्हा 16 टॉपिकचा प्रश्न येतोय, सीईटी तर 24 टॉपिक असणार आहेत फिजिक्सचे 11वी-12वीचे मिळून. मग तिथं कन्फ्युजन होतोय, तिथं प्रॉब्लेम क्रिएट होतोय, मग त्रासदायक ठरतंय. ओके, मग सांगा आम्हाला उपाय काहीतरी सांगा. आमच्याकडून करून घ्या, आम्ही करू, अशी म्हणणारी हजारो मुलं आहेत. मग तुम्ही माझं ऐकणार आहे. माझ्याबरोबर तुम्ही अभ्यास करणार आहे. मी तुम्हाला सांगू का, की बघा माझ्याकडे एक आता पेपर आहे. मी स्क्रीनवर एक न्यूमेरिकल्स पण शेअर करणार आहे बरं का. एक मी तुम्हाला सांगू का? मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. ओके. त्याच्यानंतर सोलेनॉइड, त्याच्यानंतर टोरॉइड, त्याच्यानंतर सर्क्युलर कॉइल आहे. त्याच्या सेंटरमध्ये मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. करंट कॅरिंग कंडक्टर आहे. सर्टन डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड मला फाइंड आउट करायचं आहे. ह्याचे जर फॉर्म्युले माझ्या लक्षात असतील, तर न्यूमेरिकल काय अवघड आहे का? काहीही अवघड नाहीये. पण मला फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे मला सगळंच माहिती पाहिजे. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. आता मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर आहे. ओके. तर याच्यामध्ये कसं असतं माहिती का? लक्षात घ्या, की टॉर्कमुळे ती कॉइल डिफ्लेक्ट होते. ओके. आणि जो डिफ्लेक्टिंग अँगल आहे ना, त्याला तो टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि के हा कॉन्स्टंट असतो. ट्विस्ट कॉन्स्टंट आहे तो. बरं. टॉर्क म्हणजे काय रे? तो फोर्स इंटू ते परपेंडिक्युलर डिस्टन्स यांचा प्रॉडक्ट ना. आता मी तुम्हाला सांगू का? तर टॉर्कचा जर फॉर्म्युला घेतला तर तो NIAB होतो. पण ॲक्चुअली सांगू का? फोर्सचाच फॉर्म्युला असतो BIL आणि डिस्टन्स B असतं. ते BI इंटू L इंटू लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे तो एरिया. हे BI आहे. N म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स. आता हे जर 2 फॉर्म्युले मी कंपेअर केले, काय केले? कंपेअर केले, तर मी तुम्हाला सांगू का? मला काय मिळणार आहे माहिती आहे का? मला ना फायचा फॉर्म्युला मिळणार. NIAB अपॉन K. तर हा फॉर्म्युला मी पाठ करणार नाही. मी लक्षात ठेवणार आहे, की मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर आहे ना, तो जो टॉर्कचे 2 फॉर्म्युले आहेत ना, एक आहे तो टॉर्क आहे तो डिफ्लेक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. रिस्टोरिंग टॉर्क आहे तो. के हा तो कॉन्स्टंट आहे. ट्विस्ट कॉन्स्टंट आणि तो टॉर्कचा बेसिक फॉर्म्युला वापरला तर NIAB. मग दोघांना मी कंपेअर करतो. NIAB फिनिश. आता मला काय करायचंय बघा, समजून घ्या, की मला ना फिजिक्सचं पुस्तक आहे माझ्या समोर. ओके. मी पहिला इंडेक्स बघतो आणि तो जो टॉपिक आहे ना, ज्यात एम-सी-जे आहे. ओके. ज्याच्यामध्ये एम-सी-जी आहे 230. ओके. मी पेज नंबर घेतोय. 250 घेतो. ओके. हं. ओके. आणि ह्याच्यात जे न्यूमेरिकल आहे, मला ते तुमच्याबरोबर शेअर करायचंय. आता मी कुठे जाणार आहे? डायरेक्ट एक्सरसाइजमध्ये जाणार आहे. डायरेक्ट एक्सरसाइज. आणि या एक्सरसाइजमध्ये मला इथे एक क्वेशन दिसतोय. ओके, मी तो सिलेक्ट करतो. ओके, मी अगोदर काही तयारी केली नाही, तेव्हा थोडासा वेळ लागतोय. थोडंसं समजून घ्या बरं का. ओके. हं. चला. क्वेशन आपल्या समोर आलेला आहे आणि तुम्हाला तो स्पष्टपणे दिसतोय पण. हाच क्वेशन बरं का, हाच क्वेशन माझ्याकडे जो पेपर आहे, त्यात 3 मार्काला सेक्शन सी मध्ये आलाय. व्हॅल्यूज वेगळ्या आहेत. काय-काय दिलंय बघा. आता माझं सजेशन काय तुम्हाला, की तुम्हाला मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर म्हणलं, की सगळं आठवलं पाहिजे. काय आठवलं पाहिजे? के-फाय. अजून कोण? NIAB बरोबर आहे? बरं यातलं काय-काय दिलंय बघा. 50 टर्न्स. चला, N ची व्हॅल्यू दिले.
लेंथ इंटू ब्रेड दिले म्हणजे एरिया काढता येईल, पण 5 3 15 सेंटीमीटर स्क्वेअर, त्याला 10⁻⁻4 न मल्टिप्लाय करा, मग मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट होईल. चला, एरिया दिलाय. वेबर पर मीटर स्क्वेअर मॅग्नेटिक फील्ड दिलेला आहे. टॉर्शनल कॉन्स्टंट के दिलाय. ओके. डिफ्लेक्शन फाय पण दिलंय. अरे सगळंच दिलंय. के दिलंय, एन दिलंय, बी आणि करंट राहिला की करंट राहिला. ऑब्टेन द करंट. सोडवाल का नाही सांगा बघू. आता मला सांगा, मग मूव्हिंग कॉइल गॅलॉनमीटरचा येऊ दे ना प्रॉब्लेम. पण हे मला रिवाइज पण करावं लागणार आहे. अगोदर लिहिलं नाही, आता लिहावं लागणार आहे. ओके. मग तुमच्या हे लक्षात आलेलं आहे. पण तुमच्या एक गंमत लक्षात आली का? हा जो कॉन्स्टंट आहे ना, त्याच्या युनिटमध्ये काय लिहिलंय? डिग्री. मग अँगल पण डिग्रीमध्ये असू दे. त्याला रेडियनमध्ये π/6 असं करायची काहीही गरज नाहीये. लक्षात घ्या. काहीच गरज नाहीये. ओके. बरं, आता मी काय करतोय बघा. समजून घ्या. मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली की मूव्हिंग कॉइल गॅलॉनमीटरचा अभ्यास कसा करायचा मी तुम्हाला सांगितलं की. आता दुसरी कन्सेप्ट घेऊया एकूण कुठली तरी. समजा एखादा लाँग स्ट्रेट कंडक्टर आहे. त्यातून करंट फ्लो होतोय किती I आणि त्याच्यावर D एवढ्या डिस्टन्सवर एक पॉइंट आहे आणि त्या ठिकाणी मग मॅग्नेटिक फील्ड किती असेल? तर फॉर्म्युला आहे म्यू नॉट I अपॉन 2 पाय डी. म्यू नॉट I अपॉन 2 पाय डी. कसं शोधणार? लाँग स्ट्रेट कंडक्टर डिस्टन्स. हां. बरं. याच्यावरून मी जर I ची व्हॅल्यू काढली तर मॅग्नेटिक मोमेंट काढू शकतो. त्याचा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट इंटू एरिया. चला जाऊया आपण आता त्याच्याकडे. ठीक आहे. एक्सरसाइजमध्ये जाऊया. एक्सरसाइजमध्ये जाऊया. आणि क्वेशन नंबर बघा मी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष द्या. मी सिलेक्ट करू का रे? ते बरं पडेल. नको सिलेक्ट. मग ठीक आहे सिलेक्ट करतो. क्वेशन नंबर 3. ओके डन. मी नेक्स्ट स्लाइडमध्ये जातो आणि ओके आणि अजून एक क्वेशन सिलेक्ट करतोय. बघा मी तुम्हाला सांगतो. क्वेशन नंबर 7. डन. मी नेक्स्ट स्लाइडमध्ये जातोय. अजून एक क्वेशन सिलेक्ट करतोय लक्षात घ्या. ओके. क्वेशन नंबर 9. अजून भरपूर आहेत, पण जाऊ दे. चला हे 3च सिलेक्ट करूया आपण. ओके. मग आता बघा मी काय म्हणतोय. क्वेशन नंबर 9 बघा. काय दिलंय त्याच्यात ते पण बघा. ओके. हं. डिस्टन्स दिलंय म्हणजे डी दिलंय. लाँग स्ट्रेट कंडक्टर आहे आणि बी ची व्हॅल्यू दिली आणि व्हॉट मस्ट बी द करंट विचारलंय. काय फॉर्म्युला बीचा? म्यू नॉट आय. करंट विचारलंय याचा अर्थ बी दिला असणार आहे. मायक्रो टेस्ला म्हणजे 10⁻⁶. पॉन कोण? 2 पाय डी. आणि हे म्यू नॉटच्या व्हॅल्यू मध्ये पण 4 पाय इंटू 10⁻⁷ असतं. पायला पाय कॅन्सल ना. सॉल्व्ह होतोय प्रॉब्लेम आरामात आपल्याला. करंट विचारलाय. त्या डी ने इकडे मल्टिप्लाय करा. डी किती आहे? 2.4 सेंटीमीटर इंटू 10⁻² करा मीटर. सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर -4 करावं लागेल. सेंटीमीटर क्यूब असेल तर -6. झाला प्रॉब्लेम? काय अवघड आहे? काय महत्वाचं आहे? लॉंग स्ट्रेट वायर, मॅग्नेटिक फील्ड हे शब्द फोकस करा. लॉंग स्ट्रेट वायर, मॅग्नेटिक फील्ड आलं का लक्षात? न्यूमेरिकल्स साठी स्ट्रॅटेजी आहे ही. प्रॉब्लेम वाचून पहिला ओळखा कन्सेप्ट कोणती आहे. कन्सेप्ट ओळखून फॉर्म्युला आठवा. काय फॉर्म्युला सांगा बघू? बी इक्वल्स टू म्यू नॉट आय अपॉन 2 पाय डी. आय ची व्हॅल्यू दिले 5.2 अँपिअर, डी दिले 3.1. हे आन्सर मॅच होत नाही बरं का. नंतर सॉल्व्ह करून बघा बरं का. वेगळे आन्सर येते. चला तर हाय बघा. बघा. व्हॉट विल मॅग्नेटिक फील्ड विचारलंय. लाँग स्ट्रेट वायर. मग मॅग्नेटिक फील्ड विचारलंय ना. म्यू नॉट माहिती पाहिजे. 4 × 10⁻⁻⁷. करंट 5 अँपिअर. 2 पाय. डी 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर इंटू 10⁻² करा. मग आता काय करा बाळांनो माहिती आहे का, की तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल चॅनल फक्त फॉलो करा. मी तुम्हाला हे न्यूमेरिकल्स देत राहणार आहे. ओके. पण हा सगळा कंटेंट मला संघर्ष बॅचमध्ये पण प्रोव्हाईड करायचा आहे व्यवस्थित. ओके. मोठे लेक्चर्स, जास्त लेक्चर्स असणार आहेत. तुम्ही सांगू का? तुम्ही फक्त हार न मानता अभ्यास सुरू करा. प्लॅनिंग न करा. न्यूमेरिकल्सच करायचे पुढच्या आठवड्यात आपल्याला. हा न्यूमेरिकल्सच सारखं मी घेत राहणार आहे. जमणार आहेत तुम्हाला. एमसीची जमणार तुम्हाला. मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटर. काय फॉर्म्युला? के फाय NiAB. हां. स्ट्रेट वायर आहे. लाँग स्ट्रेट वायर. मग आता सेंटरला काय असणार फॉर्म्युला तो पण करा. सेंटरला फॉर्म्युला काय माहिती आहे का? म्यू नॉट आय अपॉन ट्वाइस आर. एकच कॉइल असेल तर सर्क्युलर. नंबर ऑफ टर्न्स असतील तर म्यू नॉट Ni अपॉन ट्वाइस आर. आर म्हणजे इथं रेडियस आहे. हे लक्षात घ्या. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतोय इथं. एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. न घाबरता अभ्यासाला सुरुवात करा. फिजिक्सचे न्यूमेरिकल करायचेच आहेत हे लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.